नमस्कार, मी विशाल पाटील। सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपलं लक्ष हे स्थानिक मुद्द्यांकडे केंद्रित करण्यास सुरुवात केलेली आहे। आता छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण घ्या ना। या ठिकाणचा पाणी प्रश्न काही सुटायचं नावच घेत नाहीये। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विरोधकांच्या भूमिकेत असलेले तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या मुद्द्यासाठी मोठा मोर्चा काढलेला होता। त्यावेळी त्यांच्या मोर्चातील लोकांची लाट पाहता जिल्ह्याचा पाणी प्रश्न नक्कीच सुटणार असं वाटू लागलं होतं। मात्र दिवस बदलत गेले, अक्षरशः मुख्यमंत्री ही बदलले। उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आले। त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री पदी विराजमान झाले। मात्र अजूनही छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी आहे ते फक्त लोकांच्या डोळ्यात, बाकी घरातील भांड्यांमध्ये तर कोरडं ठाकच पडलेलं आहे। आता ठाकरेंची शिवसेनाही पाण्यासाठी आवाज उठवताना दिसतेय। मात्र खरंच हा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का, हे तर आता येणारी वेळच सांगू शकेल। तर दुसरीकडे भारत पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांबद्दल चक्क सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांकडून वादग्रस्त विधानं होताना दिसतात। ज्या नेत्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत ते दोघेही भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत आणि त्यामुळे आता सोशल मीडियावरती अशा वाचाळवीरांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरून ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। लबाडांनो पाणी द्या या शीर्षकाखाली ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुती सरकारकडे पाण्याची मागणी होताना दिसते। त्यामुळे आता तरी छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर तोडगा निघणार का, असा सवाल जनसामान्यांच्या मनात निर्माण झालाय। बावन्न दरवाजांचं शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर। औद्योगिक दृष्ट्या संपन्न असलेलं हे शहर पर्यटनाचंही केंद्र आहे। विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाचं खंडपीठही याच ठिकाणी आहे। मात्र ज्याला आपण जीवन म्हणतो ते पाणीच या शहरात नाहीये। गेले कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी ओरडून ओरडून नागरिकांचे घसे कोरडे झाले आहेत। मात्र कुणालाही त्यांची तहान भागवावी असं वाटलं नाही। सत्ताधारी बदलत गेले पण पाणी प्रश्न हा जैसे थेच राहिला। 2022 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या भूमिकेत होते तेव्हा त्यांनी छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी मोर्चा काढलेला होता। त्यावेळेस उद्धव ठाकरे सत्तेत होते। आता फडणवीस मुख्यमंत्री विराजमान झालेले आहेत, मुख्यमंत्री पदावर आहेत। तर आता विरोधात असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाण्यासाठी आवाज उठवला जातोय। म्हणजेच काय तर शासनकर्ते बदलतायत मात्र पाण्यावरती तोडगा काही निघत नाही। नुकताच लोकशाही मराठीचा मराठवाडा संवाद हा कार्यक्रम थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला। त्यातही नेते मंडळी पाणी याच प्रश्नावरून एकमेकांकडे बोट दाखवताना दिसून आले। त्यांनी त्यावेळी नेमकं काय म्हटलेलं होतं ते आधी पाहूयात आणि मग या विषयामध्ये प्रवेश करूया। किती वर्षापासून हे पाण्याची समस्या आहे? का समस्या आहे बोलू का? त्यांना चांगलं नाही वाटेल। नाही बोला। भारतीय जनता पार्टीचे एक राज्यसभेचे खासदार होते सुभाषचंद्र गोयल। त्यांची कंपनी होती समांतर नावाची। त्या समांतर नावाची कंपनी आमच्या शहरावर लादण्याचा एक कट रचण्यात आलं होतं। एकमेव अशी कंपनी होती देशातली की ज्याला पाण्याचा ठेका देण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता। 2 अधिकाऱ्यांना इथून ट्रान्सफर करण्यात आले होते कारण त्यांनी विरोध केलं होतं। आणि कुठून प्रयत्न होते तर अमित शाह साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे डायरेक्टली प्रेशर टाकत होते की हे कंपनी त्यांच्या हातात द्या। मी खोटं बोलत असेल तर ओपन डिबेट मध्ये सगळ्यांना बसवा, मी आपल्याला सिद्ध करून दाखवेन। तर हे जे नाही आपण ओपन डिबेट मध्ये आपण बसू ना। आपण कमीत कमी भाजपने या शहरवासियांना हे सांगावं फक्त एका शब्दामध्ये एक उत्तर द्यावा, समांतर कंपनी कोणाची होती? सगळं उत्तर त्याच्यामधून निघते। दोन
समांतर कंपनी कुणाची होती त्याच्यामध्ये मी पडणार नाही. समांतर कंपनी कुणाची होती दॅट इज बाय द प्रोसिजर. समजा मी खासदार, मी व्यवसाय करू शकत नाही का? त्यांनी जर काम केलं पण काम करू कुणी दिलं नाही ते महत्वाचं आहे. इथं खासदार कोण होतं? चंद्रकांत खैरे आणि टीम यांच्या माध्यमातून अडथळा आले म्हणून हे काम झालेलं. बरं, ठीक. ही वॉज लिडिंग एव्हरीथिंग. पाहिलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी नाही हे दोन्ही नेत्यांनी मान्य केलं. मात्र फक्त एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करायचे आणि जनतेच्या प्रश्नांना तिलांजली द्यायची, हेच सध्याचं राजकारण सुरू असल्याचं चित्र आहे. ज्यांच्या जीवावर राजकीय नेते निवडून येतात ना, तेच मतदार आता पाण्यासाठी भटकंती करताना दिसून येतात. मिळेल तिथून पाणी आणायचं आणि आपली गरज भागवायची, हा या मतदार राजाच्या दिनचर्येतील रोजचा कार्यक्रम बनलाय. कधी ना कधी आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळणार असा त्यांना विश्वास आहे. पुढचा सत्ताधारी आल्यावरती तरी नळाला रोज पाणी येईल अशी भाबळी आशा या सर्वसामान्यांना असते. मात्र त्यांची आशा ही आशाच राहते. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आपण आमंत्रित केलेला आहे भाजपचे आमदार संजय केणेकर यांना, बहुजन विकास आघाडीचे मराठवाड्याचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांना आणि काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष युसुफ शेख यांना देखील. थेट आपण आता यावेळेला चर्चेकडे वळूयात. खरं तर आज ज्या प्रकारे त्या ठिकाणी रॅली काढण्याचं आयोजन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी आपण थेटपणे पाहिलं की कशा प्रकारे पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ छत्रपती संभाजीनगर वासियांवरती आलेली आहे. मी भाजपचे आमदार संजय केणेकर आपल्यापासून सुरुवात करेल. अहो संजयजी, विरोधक होते त्यावेळेला देखील पाण्याचा प्रश्न होता, आता सत्ताधारी आहात तरी देखील पाण्याचा प्रश्न आहे आणि आज उभाठाला तर त्या ठिकाणी थेट पाण्यासाठी रॅली काढावी लागली, मोर्चा काढावा लागला. कधी छत्रपती संभाजीनगरकरांच्या घशाला पडलेली कोरड पाणी प्यायल्यानंतर विझणार आहे? संजय केणेकर. खरं तर आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल मी लोकशाहीचं खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो की एक खऱ्या अर्थानं एका चांगल्या प्रश्नाला आपण संभाजीनगरमध्ये डिबेटसाठी हा प्रश्न उभा केला. एक निश्चित सांगतो, आता च्या जलवाहिनीचे काम हे 80% पर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि निश्चितपणे डिसेंबर पर्यंत सर्व छत्रपती संभाजीनगरच्या शहरवासियांना पाणी मिळण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करणार आहोत. हे सांगतो, ही योजना या योजनेत जर मागे जायचं म्हटलं तर खरं तर ही समांतर योजना होती. समांतर योजनेमध्ये आमचे नेते महायुतीचे चंद्रकांत खैरे होते आणि त्यानंतर नगर उत्थान म्हणून ही योजना परत आली आणि त्या नगर उत्थान योजनेमध्ये सुद्धा ही योजना मावू शकल्या नसल्यामुळं खास देवेंद्रजींच्या माध्यमातून मार्गदर्शनातून परत केंद्रातून ही अमृत योजना म्हणून त्याच्यात हिचं समाविष्ट केलं आणि निश्चित 1680 कोटीची योजना जी उभाठा गटांनी, जे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी स्थगिती दिली, परंतु ते देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर ही परत 2700 कोटी योजनेमध्ये तिला सामील करून अमृत योजना करून तिला नव्याने चालना देण्याचं काम केलं, जे मध्ये वेळ गेला. त्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने आम्हाला छत्रपती संभाजीनगरची वेळ गेला आपण मान्य करताय. युसुफ शेख यांना मला विचारायचं. युसुफ शेख, एका बाजूला भाजपचं काय म्हणणं, आता तर ते सत्ताधारी आहेत, उभाठाने आज त्या ठिकाणी थेटपणे मोर्चा काढला, मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला कधी संपणार? युसुफ शेख. हे बघा, केणेकर साहेब सांगत आहे की डिसेंबर पर्यंत पाणी भेटणार. आमच्या माहितीनुसार 3 वर्षापर्यंत पाणी भेटणार नाही या शहरवासियांना. आणि आम्हाला शरम येते की इथे आमच्या माता भगिनी हंडा घेऊन या शहरामध्ये फिरत आहे. 25 वर्षापासून ह्या युतीची सरकार आहे या महानगरपालिकेवर. शहरामध्ये आतापर्यंत आमच्या माता भगिनींना पाणी भेटलेलं नाही. म्हणून आम्ही कालच महानगरपालिकावर शहर काँग्रेस कमिटीतर्फे मोर्चा काढला आणि आमचं म्हणणं आहे, नो टॅक्स नो वॉटर, नो वॉटर नो टॅक्स. पाणी नाही तर कर नाही, ही आमची भूमिका आहे. आता बरं, तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करताय, मात्र खरोखर रॅली आणि मोर्चे काढून छत्रपती संभाजीनगर वासियांचा प्रश्न मिटेल का रमेश गायकवाडजी? की 1990 पासून या 88 पासून या महानगरपालिकेवर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि जवळपास 33 वर्ष हे लोक आमच्या शहरामध्ये आणि आमच्या मराठवाड्यावर राज्य करतायत. महायुतीचे प्रश्न महायुतीचे लोक
आता यांनी जी 2006ला नगरोत्थानची जी योजना आणली 350 कोटीची, ती गायकवाडी ते नक्षत्रवाडी, बर, नंतर त्यामध्ये नाही, करून घेतला महानगर ती समांतरची योजना होती. गायकवाड साहेब चुकतंय. 350ची समांतर योजना होती ही. नगर उत्थान 1680. सविस्तर सांगतोय मी. 3.5 तुम्ही पण सहभागी होता त्यावेळेस नगर उत्थानच्या योजनेमध्ये. आणि ती योजनेमध्ये यांनी 2 ठराव केले महानगरपालिकेमध्ये. आणि ती पीपीपी नावाची म्हणजे बा प्रायव्हेट कंपनीकडून पैसे घेऊन ती योजना करायची असा यांनी कट रचला. आणि ती योजना पूर्णत्वास न गेल्यामुळे 2019ला 1680 कोटीची योजना आली. आता ती योजना 2022ला त्याला प्रशासकीय मान्यता दिली. त्याचं काम 2024ला पूर्ण व्हायला पाहिजे होता. परंतु या सत्ताधाऱ्यांचा एकमेव कार्यक्रम असा होता की त्याचा DSR वाढवायचा आणि त्या कंपनीला फायदा मिळून द्यायचा. आज शहरामध्ये एकाही ठिकाणी जलकुंभ पूर्ण झालेला नाही. 50 जलकुंभाचे काम प्रगतीपथावर आहे असं सांगतात. पण आणि त्यांनी 3 ठिकाणी अजून जलकुंभाला आतापर्यंत त्यांना जागाच मिळाली नाही. आणि हे सारं अपयश हे महानगरपालिकेचं आणि शिवसेना आता नवी काय आणि जुनी काय दोन्ही शिवसेना त्याला जबाबदार आहे. आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या सोबत असल्यामुळे ती सुद्धा जबाबदार आहे. आता ही योजना बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणता रमेश गायकवाडजी की दोषी आहे भाजप देखील आणि शिवसेना देखील. मग संजय केणेकर डिसेंबर की पुढचे 3 वर्ष युसुफ शेख म्हणताय की आपण दिशाभूल करताय छत्रपती संभाजीनगर वासियांची. थेट 3 वर्ष उजाडणार आहेत त्यांच्या नळाला पाणी येण्यासाठी, त्यांच्या घरापर्यंत पाणी येण्यासाठी. बहुतेक युसुफ भाईंना सुद्धा आतापर्यंत काय काम झालं या योजनेतलं याची पूर्ण माहिती नाहीये. आणि या योजनेमध्ये माहिती आहे कमिशनर से बोलणं झालं माझं. हॅलो कमिशनर अजूनही जलकुंभ बांधले नाही. बॉन्ड लिहून द्या तुम्ही बॉन्ड लिहून द्या डिसेंबर पर्यंत पाणी देणार म्हणून. संजय केणेकरजी लिखित स्वरूपात देणार का? आणि तुम्ही तिन्ही नेते जे आहेत आपापल्या पक्षाची बाजू मांडत असताना कोट्यवधी रुपयांची आकडेवारी मला ऐकायला मिळतेय. मग हे कोट्यवधी रुपये छत्रपती संभाजीनगर वासियांचे गेले कुठे? मी लोकप्रतिनिधी आहे आणि मी लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासनाकडनं काम करून घ्यायचं काम माझं आहे. आणि निश्चितपणे हे काम आम्ही करून घेणार आहे. आमचे अतुलजी सावे मंत्री आणि डॉक्टर भागवतजी कराड या हे सर्व मंत्री या दृष्टिकोनातून मागे लागलेले आहे की लवकरात लवकर जलवाहिनी पूर्ण होईल आणि निश्चितपणे पाणी येईल एवढं मी यावेळेस सांगतो. कधीपर्यंत आश्वासन देता संजय केणेकरजी? नाही, हे बघा, हे आश्वासन नाहीये. आम्ही ज्या जलद गतीने कामाला लागलो, जे आढावा आमच्या बैठकीत झाल्या याच्यात कोर्टही लक्ष देत आहे. डिव्हिजनल कमिशनर स्वतः मॉनिटरिंग करतंय, कोर्ट मॉनिटरिंग करतंय. डिसेंबर मध्ये आला नाही तर पुढचं काय? हे बघा, डिसेंबर मध्ये आमच्या मातृ भगिनीला पाणी नाही आला तर पुढचं काय? आम्ही तुम्हाला हे बघा आश्वासित करू इच्छितो की डिसेंबर पर्यंत आम्ही जनतेला पाणी देण्याच्या भूमिकेतून हे सर्व जलद गतीने हे काम चालू ठेवलेलं आहे. आणि निश्चितपणे डिसेंबर पर्यंत लोकांना पाणी मिळेल या भूमिकेतून पूर्णपणे प्रयत्न करताय. युसुफ शेख, मला विचारायचं आहे, आपणही मोर्चा काढलेला होता आणि थेट महापालिकेमध्ये गेलेला होता. तिथल्या अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलला, तुम्हाला काय सत्यता त्यांनी सांगितली? युसुफ शेख, पाणी भेटणार नाही 3 वर्षापर्यंत, कारण इंटरनल जे पाईपलाईन आहे त्याचं काम चालू नाही अजून. आता जलकुंभ बांधण्याचं काम बंद पडलेलं आहे. रमेशजी, येतो मी आपल्याकडे. केणेकर साहेब, महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. जाऊ शकत नाही वाडावाडामध्ये. नाही, आतापर्यंत तुम्हाला धडे दिले. तुम्ही किती लोकांच्या मदतीला आले, लोकांच्या किती प्रश्नात होते आम्हाला माहिती आहे. आम्हाला धड्याचा विषय नाही. याच्यातली पूर्वकल्पना आपल्याला देतो. ज्यावेळेस 900ची पाईपलाईन आम्ही त्याच्यासाठी ठराव घेतला, देवेंद्रजीने खास करून 900ची पाईपलाईन पहिले सुरळीत चालू करू, जेणेकरून खऱ्या अर्थाने 2400ची बोलू द्या. यावेळेस
खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे बसले आणि त्यांनी आम्ही जी 900ची योजना हाती घेतली होती ती सुद्धा त्यांनी राजकारण सांगू नका, आमच्या शहरवासियांना पाणी कधी भेटणार हे सांगा बस. बरोबर आहे, मूळ मुद्द्यालाच हात घातलेला आहे आपण. मला सांगा, आश्वासनं कोणीही काढा, मोर्चे कोणीही काढा, काहीही करा, मात्र सर्वसामान्यांच्या नळाला पाणी कधी, पाणी नदी नळाला पाणी कधी? नाही, पाणी निश्चितपणे आम्ही पाणी देण्यासाठी शहरवासियांना बांधील आहोत आणि निश्चितपणे आम्ही पाणी डिसेंबर पर्यंत आम्ही देणार आहोत. 80% काम या अमृत योजनेचं पूर्ण झालेलं आहे आणि निश्चितपणे 20% काम जलद गतीने व्हावं म्हणून 2-3 वेळेस आढावा बैठक माननीय अतुलजी सावे यांच्या नेतृत्वात डॉक्टर कराड आणि डिव्हिजनल कमिशनर कोर्ट यांच्या मॉनिटरिंग खाली सगळ्या बैठका होत्या रोजच्या रोज. बरं रमेश गायकवाड, तुमचं हसणं बरंच काही सांगून जात आहे. मला सांगा, छत्रपती संभाजीनगर वासियांचे आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे जे आकडे मी आता सत्ताधारी असतील विरोधक असतील दोघांकडून ऐकलेले आहे, हा पैसा गेला कुठे? किती वर्षांची प्रतीक्षा आहे छत्रपती संभाजीनगर वासियांची? दबाडाचं जेवण जेवल्याशिवाय काही खरं नसतं. आपल्याला माहित आहे की या शहरामध्ये जोपर्यंत जलकुंभच बांधणार नाही, जलकुंभच पूर्ण होणार नाही, तोपर्यंत शहरवासियाला पाणी हा विषय आहे. राहिला प्रश्न, पाणी येणारच नाही आणि हे पाणी देऊ शकत नाही. आमचे जे पूर्वज होते, आम्ही मराठवाडा काही फुकटमध्ये घेतला नाही, त्याच्यामध्ये आमचा त्याग आहे. आम्ही 11 हुतात्मे दिले मराठवाड्यातल्या लोकांनी आणि त्यामध्ये आमचे जे दिवंगत आहेत खासदार बाळासाहेब पवार आणि शंकरराव चव्हाण साहेब यांचा फार मोठा वाटा आहे. मराठवाड्याला 33 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीनं आणि शिवसेनेने वेगळं गायकवाड साहेब, शहराचं पाणी गायकवाड साहेब आपण किती वेळेस गेला या कामाच्या पाहणीवर? गायकवाड साहेब आपण किती वेळेस गेला या कामाच्या पाहणीवर? अरे मी रोजच दौरा करतो पैठणला आणि मला माहित आहे किती प्रमाणात फक्त जलवाहिनी टाकून प्रश्न सुटणार नाही, जलकुंभ कधी बांधणार आहात आणि शहरवासियांना पाणी कधी देणार आहात हा विषय आहे. नाही इथं ओरडून काही चालणार नाही गायकवाड साहेब, इथं ओरडून काही चालणार नाही. आपण एक वेळेस हे लोकशाही आहे, इथं आमरण उपोषण करू शकतात, आंदोलन करू शकतात, असं ओरडून काही होणार नाही. लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही भूमिका मांडू शकतात, मागण्या करू शकतात आणि निश्चितपणे आम्ही सत्ताधारी त्या पूर्ण करण्याचं काम करू, एवढं मी निश्चित एवढंच सांगतो. बरं केणेकरजी, तुम्ही मगाशी जसं म्हणालात की प्रत्यक्ष कामाची पाहणी केलेली आहे का? रमेशजी किंवा युसुफ शेख, आपण ग्राउंडवरती जाऊन त्या ठिकाणी कितपत काम झालेलं आहे याची पाहणी केलेली आहे का? आपणही करत असलेल्या आरोपांमागं नेमकं तथ्य काय आहे? साहेब खोटं बोलताय. जलकुंभाचं काम अजून चालू झालेलं नाही. गल्ल्या गल्ल्यामध्ये कुठले जलकुंभ? आपण युसुफ भाई आपण अभ्यास केला तर कुठले जलकुंभ झाले नाही? दिल्ली गेट कमिशनर ऑफिसच्या कमिशनरच्या निवासस्थानाच्या बाजूचं जलकुंभाचं काम बंद पडलेलं आहे. जलकुंभाचं काम साहेब, जलकुंभाचं काम 50%च्या वर झालं आणि तुम्हाला माहित नसेल जॅकवेलचे सुद्धा काम, ज्याला खऱ्या अर्थानं गती मिळायला पाहिजे ते जॅकवेलचे काम आहे. तुम्हाला कितपत माहिती आहे? कितपत माहिती आहे? तुम्ही साईटवर गेले का कधी? आमच्या 8 दिवसाला चक्र आहे. आम्ही सगळं साईडवर सगळं करतो. फक्त तुम्ही पाणीचं सांगा. तुम्ही जर डिसेंबरमध्ये पाणी देणार नाही तर पुढचा काय ते सांगा. मी तर मीडियाला खुलं आव्हान करतो की मीडियाने जाऊन एकदा पाहणी करावी. पाहणी करण्यासाठी आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येतीलच, कारण ज्या प्रकारे तुम्ही केलेल्या रॅली मोर्चे या संदर्भातलं कव्हरेज लोकशाही मराठीनं देखील दाखवलेलं होतं, तशाच प्रकारे काय त्या ठिकाणची मराठवाड्यातली खास करून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची पाण्याची परिस्थिती आहे. आज तावातावानं जरी छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी आणण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची आपण दृश्य पाहिलेली असली तरी जे आधी सत्ताधारी होते ते आता विरोधकांच्या भूमिकेत आहेत, जर पूर्वी विरोधकांच्या भूमिकेत होते ते आता सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत आहे. मात्र त्यामुळे छत्रपती संभाजीनगर वासियांच्या पाण्याचा प्रश्न मिटला का, मिटेल तर तो कधी मिटणार या विषयावरती आपण खरं तर चर्चा करतो आहोत. पुन्हा एकदा संजय केणेकर, मी आपल्याकडे येईल. त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठी रॅली काढलेली होती. आम्हाला वाटलं होतं की छत्रपती संभाजीनगर वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटेल, मात्र पुन्हा एकदा होणारी आंदोलनं
ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्थानिक प्रश्नांना हात घातला जातोय का? यामागचं राजकारण सर्वच राजकीय पक्ष कधी थांबवणार? मी बोलू आता याच्यात, शांततेने सांगतो. बोला ना संजयजी. हा विषय असा आहे, ज्या पद्धतीने देवेंद्रजी असताना हा हंडा मोर्चा निघाला होता, भव्य हंडा मोर्चा निघाला होता, ते फक्त एवढ्यासाठी निघाला होता की जे 1680 कोटी देवेंद्रजींनी जे पैसे दिले त्या पाईपलाईनची टेंडर होऊ द्यावं, ती स्थगित करू नये या भूमिकेतून, आणि लोकांना पाणी ताबडतोब मिळावं आणि शहराला पाणी मिळावं ही भूमिकेतून हा लढा चालू होता. आणि परंतु 1680 कोटीलाच्या टेंडरला स्थगिती देणारं उद्धव ठाकरेंचं सरकार, पहिले तर त्यांच्याच नेता असणारे चंद्रकांत खैरे यांनी समांतर डुबवली, त्याच्यानंतर नगर उत्थान डुबवली चंद्रकांत खैरेंनी. आज त्यांचाच अंबादास दानवे नेता, आज खरं तर अंबादास दानवेला पाण्याबद्दल किती माहिती आहे मला माहित नाही, कारण चंद्रकांत खैरे करता आपण हो मला माहिती आहे ना, दानवेंना पाण्याबद्दल किती माहिती होती मला माहिती, कारण त्यांचा कळवळा मला माहिती पाण्याबद्दल, की ते रोज बोलत होते का? विरोधी पक्ष होते ते, किती वर्षापासून होते, किती वर्षात त्यांनी किद्दा पाण्यावर बोलले, हा माझा प्रश्न आहे. आणि आज उसना आणून मोर्चा काढायचा, ही त्यांची खऱ्या अर्थाने महानगरपालिकेची त्यांची सुरुवात आहे, आमची नाहीये. बरं, चला आपण मान्य तर केलं. युसुफ शेख, छत्रपती संभाजीनगर वासियांच्या डोळ्यातलं पाणी कोण पुसणार? हे बघा केनेकर साहेब, तुम्ही फक्त प्लॅनिंग सांगा. ते अंबादास दानवेंनी काय केलं, चंद्रकांत खैरेंनी काय केलं. आता तुमची सरकार आहे, तुम्ही सांगत आहे डिसेंबर पर्यंत पाणी देऊ. डिसेंबर पर्यंत आमच्या माता भगिनी काय करणार शहरामध्ये? त्याचं नियोजन काय आहे ते सांगा. तुम्ही सांगा काय केलं पाहिजे ना, आम्ही काय करत नाहीये, तुम्ही सांगा. करा ना प्लॅनिंग. काय करत नाही जनतेसमोर पाणी समोर प्लॅनिंग सांगा. तुमच्या प्रशासक काम करत नाही. आमचे प्लॅनिंग 2 प्लॅनिंग सांगा, आम्ही ज्याच्यात फसलेलो आहे. असे कोणते प्लॅनिंग आहे? घरोघर टँकर पोहोचा, तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही पाणी देत नाही तोपर्यंत रोज घरोघरी गल्ल्या गल्ल्यामध्ये लोकांच्या घरी टँकर पोहोचून पाणी द्या. पण रमेश गायकवाडजी, जर आजही टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत असेल तर सर्व पक्षांसाठी ही लाजेची बाब नव्हे का? रमेश गायकवाड, युसुफबाई, आपण रमेशजी, आजही जर टँकरनं पाणी पुरवठ्यावरनं आपल्याला चर्चा करावी लागत असेल, तेही टेलिव्हिजनवरती, तर ही लाजीरवाणी बाब नव्हे का सर्व पक्षांसाठी? तुम्ही स्वतः म्हणता टँकरने पाणी पुरवा, आम्ही तर म्हणतो टँकर कमी करा आणि जलद गतीनं पाणी देण्याच्या भूमिकेत आम्ही काम करतोय. तुम्ही समजून घ्या. 25 वर्षापासून तुमची सत्ता आहे ना तिथे, कुठे टँकर कमी केले तुम्ही? 25 वर्षापासून महानगरपालिकावर तुमची सत्ता आहे. आम्हाला शरम वाटते आज टँकर घेऊ नाही, शरम वाटायला उशिरा जाग आली का तुम्हाला? इतके दिवस उशिरा नाही उशिरा जाग आली का तुम्हाला? तुमचा काम उशिरा करायचं नाही. जनतेचा कळवळा आज दिसला का तुम्हाला? युसुफभाई, तुम्ही किती वेळेस रस्त्यावर आले मोर्चे घेऊन, पाण्याचं आंदोलन घेऊन? मला त्याची जरा पुरावे द्या. नाही आलो ते सोडा केनेकर साहेब, फक्त तुम्ही पाणी बद्दल बोला. कुठे गेलो ते सोडा. नाही असं नाही, फक्त तुम्ही शहरवासियांना पाणीचं नियोजन कसं आहे आणि कसं देणार तेच फक्त सांगा. तुम्ही मला एक सांगा, आमचं कुठं चुकतंय, कोणती प्लॅनिंग? बरं, संजय केणेकरजी, म्हणजे सत्ताधारी कुठेच चुकतात. रमेश गायकवाड, आपणही प्रश्न विचारू शकता, थेट विचारा की मग छत्रपती संभाजीनगर मधल्या सर्वसामान्य जनतेची नेमकी चूक काय? तुम्हा सगळ्यांवरती विश्वास टाकून त्यांनी निवडून द्यायचं, मात्र पाण्यासाठी तिष्ठत राहायचं. विषय असा आहे की अजून पाण्याची योजना पूर्ण न झाल्याच्या नंतर सुद्धा महानगरपालिका पाण्यात घेते आणि पाण्याचा कायच घेत असताना आज टँकर वाडा आपल्याला मराठवाड्यात प्रचंड प्रमाणात आहे. पाण्याची तूट आहे आणि शहराच्या पाणी पुरवठ्याच्या संबंधानं केनेकर साहेबांना जरी वाटत असलं की डिसेंबर पर्यंत ते पाणी आम्हाला शहरवासियांना मिळेल किंवा ते प्रयत्न करतायत, परंतु एक जलकुंभ उभा करायचा असेल तर त्याला किमान 3 वर्षाचा कालावधी लागतो. अजून बऱ्याचशा जलकुंभाची कामं सुद्धा पूर्ण झालेली नाही आणि मग तुम्ही शहरवासियांना पाणी कसं देणार? याच्या संबंधानं काय नियोजन आहे? हा खऱ्या अर्थानं आमचा प्रश्न आहे.
बरं संजय केणेकरजी, मूळ गायकवाड मुद्द्याला त्यांनी साहेब. हात घातलेला आहे. जर पाणी द्यायचं असेल तर जलकुंभाचं काय, ऐका, कुठपर्यंत आपलं गायकवाड काम साहेब. होत आलेलं आहे? ऐका गायकवाड साहेब, खऱ्या अर्थानं हे पाणी जर शहराला मिळायचं असेल तर जॅकवेलचं काम जलद गतीने होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळे कामाला लागलेलो आहोत. दुसरी गोष्ट, तुम्ही जे पाण्याच्या टाक्याचं बोलतात, खरं बोलू का, आता मी इतिहासात छोडत जाईल. तुम्ही बोला ना. राजकारणात म्हणू, सत्य याला बोला. राजकारण म्हणू नका. मी ऐका ज्या वेळेस खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे सरकार असताना 11 टाक्यांची परवानगी घेण्यात आली होती, पण त्या काळात त्यांनी त्या ठेकेदारांच्याकडनं काहीतरी इंटरेस्ट क्रिएट करण्याच्या भूमिकेतून फक्त 3च टाक्या निर्माण झाल्या. ह्या गोष्टीला जो उशीर झाला तो आम्ही मान्य करतो. 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंनी जो उशीर केला त्यामुळे आम्हाला हा खऱ्या अर्थानं हे जे आम्हाला सोसावं लागतं. मग वेळीच विरोधकांनी आवाज का नाही उठवला त्यावेळेला? ऐका ना, त्याच वेळेस त्याच गोष्टीसाठी आमचा मोर्चा होता. हंडा मोर्चा फक्त पाणी मिळण्यासाठी नाही, पाणी योजना पूर्ण होण्यासाठी. तुम्ही सत्तेत आल्यावरती पुन्हा एकदा आज मोर्चा पाहायला मिळाला ना छत्रपती संभाजीनगर वासियांना. आता आम्ही सत्तेत आल्यानंतर सुद्धा आम्ही ज्या जलदगती, तुम्हाला एक सांगतो प्रामाणिकपणे सांगतो, ही योजना फक्त पाणी शहराला मिळणार ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच मिळणार आहे. आतापर्यंत देवेंद्रजी फडणवीस यांनीच पैसे दिले आणि योजना ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच पूर्ण होणार आहे, कारण त्यांनीच या योजनेला खऱ्या अर्थानं सातत्याने पैसा दिला. मला एक सांगा, कोणत्या मध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांनी कोणते पैसे दिले? उद्धव ठाकरेंनी. अहो, हा खरा पैसा देवेंद्रजींनी. तुमच्या अंतर्गत राजकारणाशी आम्हाला काही घेणं नाही. बरोबर आहे. 1680 आणि 2740 कोटीची योजना किती दिवसात आपल्याकडून पूर्ण होणार आहे? गायकवाड साहेब माझं ऐकून घ्या. गायकवाड साहेब माझं ऐकून घ्या. 52,000 कोटीचे उद्योग छत्रपती संभाजीनगर मध्ये येत आहे. त्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक लक्षात घ्या, माननीय मुख्यमंत्री या शहराला पाणी लवकरात लवकर देण्याचं कारण गुंतवणूक येते. युसुफ शेख, मला आपल्याला विचारायचं आहे, तुमच्या इथे असलेल्या उद्योगधंद्यांना कधीच पाणी कमी पडत नाही, मात्र जे सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी टॅक्स भरतात त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही, ही मराठवाड्यातली सत्यता आहे का युसुफ शेख? सत्यता आहे. पाणी गोरगरिबांना पाणी भेटत नाही. आमच्या माता भगिनींना आतापर्यंत पाणी भेटलेलं नाही, म्हणून आमची यावेळेस मागणी, आमची डिमांडच आहे, पाणी द्या आणि टॅक्स घ्या. टॅक्स भरणार नाही शहरवासियांनो. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शहरवासियांना सांगू इच्छितो की जोपर्यंत हे सरकार, हे प्रशासन पाणी देत नाही तोपर्यंत आपण टॅक्स भरू नये. जर कोणी टॅक्स वसुली करता आला तर शहर काँग्रेस कमिटी तुमच्यासाठी रस्त्यावर उतरेल. कारण रस्त्यावर उतरण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरे त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळेला मात्र ही पाणी योजना का पूर्णत्वास गेली नाही? तत्कालीन असलेले विरोधी पक्ष नेते आज सत्ताधारी पक्षामध्ये असताना पाणी प्रश्न का मिटत नाही हा प्रश्न या चर्चेमध्ये देखील जो आहे अनुत्तरित राहतोय. मी सांगतो, ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2 वेळेस शुभारंभ करण्यात आला. गरवारे संकुलांमध्ये 2 वेळेस नारळ फोडण्यात आलं. त्या नारळामध्ये सुद्धा पाणी निघालं नाही, कारण हे दिशाभूल करण्याचं काम चालू होतं आणि ते उघडं पाडण्याचं काम ह्या संजय केणेकरांनी केलं असता त्याला तुरुंगात टाकण्याचं काम उद्धव ठाकरे सरकारने केलं. आम्ही पाण्यासाठी लढलो नाही का? आमचे विजय अवताडे उपमहापौर असताना त्यांनी पाण्यासाठी राजीनामा दिला उपमहापौर पदाचा. का ह्या सगळ्या गोष्टी आमच्या बरोबर आम्ही. तुमची सत्ता आहे ना, पाणी द्या ना. मग बरोबर आहे. मराठवाडा रत्न सन्मान आणि मराठवाडा संवादच्या वेळेला याच सर्व पक्षाचे जे नेते मंडळी आमच्या मंचावर उपस्थित होते त्यांनी देखील हाच प्रश्न उपस्थित केला. पाणी आहे मात्र त्याचं योग्य नियोजन होत नाहीये. या नियोजनासाठी या पक्षांपैकी कोणता पक्ष पुढाकार घेतो यावरती लोकशाही मराठीचं देखील लक्ष असेल. धन्यवाद संजय केणेकर, रमेश गायकवाड आणि युसुफ शेख, तुम्ही आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.